आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्याने आंबा फळबागांचे नुकसान। तालुक्यातील बऱ्याच भागातील परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्याने पेठ, सांगवी, नारंगवाडी, माडज, नाई, चाकूर, मुरुम, तुगाव, येणेगूर, चिंचोली, भू, बेडगा तसेच भिकार, सांगवी, दगड, धानोरा, डिग्गी, मळगी या भागात दिनांक 8 रोजी आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे। वादळी पावसाचा तडाखा बसल्याने ऊस, कांदा पिकासह आंबा, पपई, द्राक्ष यासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे। मंगळवार दिनांक 8 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे। तालुक्यातील पेठ, सांगवी, नारंगवाडी, माडज, नाई, चाकूर, मुरुम, तुगाव, येणेगूर, चिंचोली, भू, बेडगा, भिकार, सांगवी, दगड, धानोरा, डिग्गी, मळगी आदी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व पावसाने सुरुवात केली। वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि अचानक झालेल्या सुसाट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची धांदल उडाली। 2 दिवसापासून वातावरणात बदल व हवामानाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने शिवारातील आंब्यासह पपई, कांदा पिकांसह भाजीपाला फळबागांचे नुकसान झाले। तालुक्यातील पेठ, सांगवी येथील शेतकरी इमाम दस्तगीर पठाण, मेहबूब पठाण यांच्या 2 एकर आमराईतील 100 आंबा झाडांच्या कैऱ्यांचा सडा पडला। शांतकुमार मोरे यांच्या 2 एकरातील पपईच्या बागेचे आणि तुगाव शिवारात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आमराईतील रानावर कैऱ्या पडल्याने नुकसान झाले। कडव्याच्या गंजीवरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत। उमरगा, धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका।